भोगीच्या भाजीसाठी सर्वप्रथम इथं भिजलेली डाळ घेतलेली आहे, चणा डाळ आहे. तर ती धुतल्यानंतर आपण यामध्ये कुकरमध्ये ॲड करणार आहोत. त्याचबरोबर पावटे घेतलेले ते देखील स्वच्छ धुवून नंतर आपण यामध्ये ॲड केलेले आहेत. त्याचबरोबर वाटाणे, शेंगदाणे हे सर्व आपण जिन्नस धुवूनच घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण सोयाबीन देखील घेतलेला आहे, तो पण यामध्ये घातला आहे. त्यानंतर वांग्याच्या उभ्या चीर करून आपण टाकलेले आहे. मीठ, पाणी, एक छोटा ग्लास पाणी घातलेलं आहे. इथं आपण काळे जिरे आणि तीळ भाजून घेणार आहोत. तर हे लसूण खोबऱ्याचं आपण वाटण केलेलं आहे. हे आपण भाजल्यानंतर याची आपण पूड बनवून घ्यायची आहे व याच्यामध्ये लसूण आणि खोबऱ्यामध्ये कोथिंबीर घालून ते देखील बारीक करून घेणार आहोत. जिरे घातलेले आहे, नंतर कांदा घातलेला आहे. चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे. त्याचबरोबर केलेले वाटण, त्याचबरोबर केलेली पूड हे देखील यामध्ये घालायचे. नंतर काळा मसाला किंवा आपल्या घरात जी चटणी असते ती घालून याला चांगले भाजून घ्यायचे आहे. त्याबरोबर गरम मसाला घातलेला आहे. नंतर भाजून झाल्यानंतर टोमॅटो, थोडंसं मीठ, कारण आपण सुरुवातीला मीठ इथं शिजण्यासाठी देखील घालून घेतलेलं होतं. त्याचबरोबर त्यातलं थोडं पाणी यात घालायचं आहे व हे मसाले चांगले शिजून द्यायचे. त्यानंतर उर्वरित ज्या आपल्या भाज्या आहेत त्यामध्ये ॲड करायच्या आहेत. आपली भोगीची भाजी आता तयार होत आहे, तुम्ही ते पाहू शकता. चमचमीत व झणझणीत अशी बनत असते. त्याचबरोबर आपण इथं बाजरीची भाकरी देखील तीळ लावून तयार करून घेतलेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशा प्रकारे आपण मिक्स व्हेज भाजी अगदी कमी वेळेत झटपट अशी बनवू शकतो. अशाच प्रकारच्या झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी साऊथ रेसिपी स्पेशलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.